नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव ओमकार वाघ आणि मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या ऑटोग्राफ यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण इतिहास व राज्यशास्त्र ही एक नवी सिरीज सुरू करणार आहोत इयत्ता 10वीसाठी. आणि या सिरीजमध्ये आपण इतिहास आणि त्यासोबतच येणारा राज्यशास्त्र हे दोन्ही विषयांचा सखोल अभ्यास करणार आहोत. एक एक करून सर्व धडे आपण यात कव्हर करणार आहोत. आणि बेसिकली आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण ह्या विषयाची ओळख करून घेणार आहोत किंवा या विषयामध्ये इतिहासात कुठल्या कुठल्या प्रकारचे घटक आहेत, काय काय आहेत आणि त्याच्या अनुक्रमणिकेचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम इतिहास व राज्यशास्त्र हा अतिशय माझा स्वतःचा अतिशय आवडता असा विषय आहे, जो की इयत्ता 10वीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. आणि इतिहास हा विषय असा असतो की जो फक्त अभ्यासापुरता नाही तर आपल्या आयुष्यापुरताही अतिशय उत्तम अशी एक भूमिका बजावत असतो. तर आपण आता अधिक वेळ न दवडता सरळ जाऊयात आपल्या अनुक्रमणिकेकडे. प्रस्तावना आहे, शिक्षकांसाठीही काही सूचना दिलेल्या आहेत, क्षमता विधानेही आहेत. आपण क्षमता विधानांचा सर्वप्रथम अभ्यास करूयात थोडंसं. क्षमता विधानांविषयी जर का बोलायचं ठरलं तर घटक दिलेले आहेत, अनुक्रम आहेत, घटक आहेत आणि त्याची क्षमता आहे. आता ह्यात एकूण 7 घटके दिलेली आहेत, तर ती आपण एक एक करून सध्या बघूयात. सर्वप्रथम घटक आहे प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सक समालोचन. आता ह्या घटकात आपली कुठली क्षमता जी आहे ती डेव्हलप होणार आहे किंवा आपली कुठल्या प्रकारची तयारी होणार आहे ते आपण बघूयात. त्यात आहे इतिहास लेखनाची परंपरा स्पष्ट करणे. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक पाश्चात्य विचारवंतांचा हातभार लागला आहे हे जाणून घेणे. मग ते कुठले पाश्चात्य विचारवंत होते त्यांच्याविषयीचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. त्यांनी कुठले ग्रंथ लिहिले, त्यांचे नावं काय वगैरे वगैरे. भारतीय इतिहासातील विविध कालखंडांचा चिकित्सक तुलनात्मक अभ्यास करता येणे. आता आपण हे बघितलं की पाश्चात्य विचारवंत कोण होते किंवा पाश्चात्य तिथल्या बाजूचा पाश्चात्य जो इतिहास लेखन होतं, पाश्चात्य इतिहास लेखन ते काय होतं आपण ते पहिल्या धड्यामध्ये जाणून घेणार आहोत. दुसऱ्या याच्यात आपण भारतीय इतिहासातील इतिहास लेखन वगैरे बघणार आहोत आणि त्यातला विविध जे कालखंड होते म्हणजे विविध वेळांमध्ये कुठल्या प्रकारे काय घडलं आणि ते कसं घडलं याचा आपण अभ्यास करणार आहोत. भारतात तसेच जगात झालेल्या ऐतिहासिक संशोधनाची माहिती मिळवता येणे. कुठल्या प्रकारचं संशोधन झालं, त्यामागचा इतिहास काय याची आपण अभ्यास करणार आहोत. इतिहास हा शास्त्रशुद्ध अभ्यास विषय आहे हे सांगता येणे. इतिहास हा कुठल्याही प्रकारचा आपण जे म्हणतो की मनोरे बांधून केलेला अभ्यास नव्हे किंवा कुठल्याही प्रकारचे अजम्पशन्स किंवा कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती बेस्ड नाही आहे हा अभ्यासक्रम अतिशय शास्त्रशुद्धपणे आहे. याला शास्त्राचा पायाही तितकाच भक्कम आहे. त्यामुळे हा एक अतिशय पुराव्यानिशी तयार केलेला हा इतिहास हा एक विषय आहे हे आपल्याला सांगता यायला हवं. दुसरा घटक आहे उपयोजित इतिहास. तर यात आपण आता क्षमता बघूयात. उपयोजित इतिहासाची संकल्पना सांगता येणे. उपयोजित इतिहास म्हणजे काय, उपयोजित इतिहासाचा अर्थ काय, त्यात आणखी काय त्यात माहिती आहे हे आपण बघणार आहोत. जसं की उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन किंवा मग उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ वगैरे वगैरे. इतिहासाचे विविध विषयात व जीवनात होणारे उपयोजन समजून घेणे व आचरणात आणणे. इतिहासाचा नेमका आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला काय उपयोग होतो किंवा त्याचा आपल्याला काय फायदा आहे तो आपण नीट अभ्यासला पाहिजे. ऐतिहासिक घटनांचे समकालीनत्व ओळखता येणे. ऐतिहासिक घटना आपल्याला ओळखता आल्या पाहिजे अतिशय उत्तम प्रकारे. ऐतिहासिक लेखनातील विविध विचार प्रवाहांची ओळख करून घेणे. ऐतिहासिक जे लेखन असतं त्यात विविध विचारवंतांनी त्यांचे विचार जे असतात ते मांडलेले असतात. मग त्या विचार प्रवाहांची आपल्याला ओळख करून घेता आली पाहिजे. तिसरा घटक आहे प्रसारमाध्यमे आणि इतिहास. प्रसारमाध्यमे आपल्यासाठी अतिशय फॅमिलियर आहेत, आपल्याला ओळखीचे आहेत. तर यात आपण बघूयात की त्याच्या क्षमता काय आहेत. विविध प्रसारमाध्यमे व इतिहास यांच्यातील सहसंबंध ओळखता येणे. प्रसारमाध्यमे आणि इतिहासांचा काय संबंध आहे नेमका हा आपल्याला ओळखता यायला हवा.
त्यानंतर विविध प्रसारमाध्यमातील माहितीच्या आधारे तटस्थपणे स्वतःचा ऐतिहासिक दृष्टिकोन विकसित करता येणे, की नाही एखाद्या विषयावरती तुमचा कुठल्या प्रकारचा दृष्टिकोन आहे आणि त्यात प्रसार माध्यमातील माहितीचा आधार आपल्याला घेता आला पाहिजे, त्याच्या आधारे आपल्याला स्वतःचं मत देखील मांडता आलं पाहिजे, असा याचा अर्थ होतो. संबंधित व्यवसायातील व्यावसायिक क्षेत्रांची माहिती मिळवणे. आता आपण जर बघितलं प्रसारमाध्यमे आणि इतिहास याच्याशी संबंधित जे काही व्यावसायिक क्षेत्र आहेत वेगवेगळे, त्यांची आपल्याला माहिती मिळवता आली पाहिजे. त्यानंतर चौथा घटक आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. मनोरंजनाची आवश्यकता स्पष्ट करता येणे, मनोरंजन का आवश्यक आहे, त्याची गरज का आहे आज, हे आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे. मनोरंजनाची माध्यमे व इतिहास यांच्यातील परस्पर संबंधाचे विश्लेषण करता यायला पाहिजे आपला, की नेमका मनोरंजनाचं माध्यम किंवा मनोरंजन आणि इतिहास यांच्यात नेमका संबंध काय हे आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे. मनोरंजनाच्या माध्यमात होणारे बदल जाणून घेणे. जसं काळानुरूप प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत असतात, तसंच मनोरंजनात देखील बदल झालेले आहेत आणि ते होणार आहेत. हे कशा प्रकारे झाले, कोणते बदल झाले आणि ते बदल का झाले हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पाचवा घटक आहे कला, क्रीडा व साहित्य क्षेत्र आणि इतिहास. भारतातील याच्यातले आपण आता घटक बघूयात. भारतातील विविध कलांची माहिती सांगण्यात येते. आपल्या इथे म्हणजे आपण बघू शकतो की भारत हा एक कलागुणांनी नटलेला देश आहे. आपण ज्या ज्या भागात जातो तिथली कला, त्यानुसार विविध कला आपल्याला मिळतात की बघायला मिळतात किंवा अनुभवायला मिळतात. त्यांची आपल्याला माहिती असायला हवी, ती आपल्याला माहिती सांगता यायला हवी. त्यानंतर भारतीयांच्या वेगवेगळ्या खेळातील कामगिरीविषयी अभिमान बाळगणे व त्यातून प्रेरणा घेणे. आपला भारतीय देश हा खेळांमध्येही अग्रेसर असतो, नक्कीच असतो. मग त्या विषयाला आपल्याला नक्कीच अभिमान बाळगता आला पाहिजे आणि त्यातून आपल्याला प्रेरणा घेता आली पाहिजे की नाही आपणही हे असं काही करू शकतो का, आपण देशासाठी काय करू शकतो क्रीडाच्या बाबतीत किंवा मग खेळांच्या बाबतीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रांतील विविध घटकांची माहिती सांगणे. कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा साहित्य क्षेत्र असो, या क्षेत्रांमध्येही विविध घटक असतात. या घटकांची माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि ती आपल्याला सांगता आली पाहिजे, म्हणजे त्याची आपल्याला एक बेसिक आयडिया देखील असली पाहिजे. कला, क्रीडा व साहित्य यांचे ऐतिहासिक उपयोजन सांगता येणे. कला, क्रीडा व साहित्य यांच्या मागचा इतिहास नेमका काय किंवा मग यांच्यामागे इतिहास कसा दडलेला आहे, यांच्यामध्ये कुठल्या प्रकारे क्रांती झाली, कुठल्या प्रकारचे कसे बदल झाले हे आपल्याला सांगता यायला हवे. त्यानंतर सहावा घटक आहे पर्यटन आणि इतिहास. पर्यटन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अतिशय उत्तम व्यवसाय देखील आहे हा. व्यवसायाच्या संधी देखील पर्यटनात सध्या खूप साऱ्या उपलब्ध आहेत. तर त्याच्याशी निगडीत असलेले आपण सध्या घटक बघणार आहोत. पर्यटन क्षेत्रासाठी इतिहासाचा उपयोग होऊ शकतो हे सांगणे. कुठलंही तुम्ही पर्यटन क्षेत्र घ्या, गडकिल्ले घ्या, वेगवेगळे ठिकाणं घ्या जे की अतिशय फेमस असतात, अतिशय प्रसिद्ध असतात, त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा इतिहास हा लाभलेलाच असतो. त्या इतिहासाचा उपयोग कसा होऊ शकतो हे आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे, आपल्याला सांगता यायला पाहिजे. आपल्या देशातील पर्यटनाच्या संधी सांगता येणे. आपल्या देशात नेमकं पर्यटनाच्या कोणत्या संधी, जसं की मी सांगितलं की पर्यटन व्यवसाय सध्या खूप जास्त प्रचलित आहे, तर हे आपल्याला सांगता यायला हवं. पर्यटन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो हे जाणणे. जसं की सांगितलं की पर्यटन हा एक असा व्यवसाय आहे ज्याच्यात एकापेक्षा जास्त लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होतात. जो तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो त्याला देखील रोजगार मिळतो, जो तुम्हाला तिकडे गाईड करतो त्याला देखील रोजगार मिळतो, आणि जो तुम्हाला तिथे त्या पर्यटनस्थळी तुम्हाला जो वस्तू विक्री करतो त्या ठिकाणचं जे महत्त्व आहे किंवा त्या ठिकाणच्या काही फेमस गोष्टी असतात, त्या फेमस गोष्टी जो तुम्हाला विकतो त्याचं देखील याच्यावर रोजगार असतो. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, हे आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. इतिहास आणि पर्यटन याचा सहसंबंध समजून घेणे. याचा आपल्याला सहसंबंध देखील समजून घेता आला पाहिजे की इतिहासाचा आणि पर्यटनाचा काय संबंध आहे. जसं की मी इथे सांगितलं की प्रत्येक पर्यटन क्षेत्र जे असतं किंवा प्रत्येक पर्यटनाचं ठिकाण जे असतं त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे इतिहासाचा एक पाठिंबा असतो, एक पाया असतो, तो आपण समजून घेता आला पाहिजे. सातवा आणि शेवटचा घटक आहे इतिहास व अन्य क्षेत्रे. आता एवढे क्षेत्रांमध्ये आपण बघितलं की इतिहासाचं काय महत्त्व आहे. आता उरलेल्या क्षेत्रांमध्ये देखील इतिहासाचं काय महत्त्व आहे हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. इतिहासाच्या अभ्यासातील संग्रहालय, ग्रंथालय यांचं महत्त्व सांगता यायला हवं.
आजकाल आपण बघू शकतो की ग्रंथालयांकडे लोक एवढे वळत नाही, परंतु ग्रंथालय एक असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला अख्ख्या जगाचं नॉलेज भेटू शकतं. मी मान्य करतो की आजकाल आपल्या जे फोन्स वगैरे आहेत तिथे देखील आपल्याला हवं ते एका क्लिकवरती आपल्याला सगळं काही अवेलेबल आहे, परंतु ग्रंथालय आणि संग्रहालयात आपण ते सगळं संग्रह करून ठेवतो, जपून ठेवतो इतिहासकालीन गोष्टी, ते आपल्याला त्यांचं महत्त्व सांगता आलं पाहिजे, हे तितकंच महत्त्वाचं. इतिहासाच्या अभ्यासातून वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येते ही भावना विकसित करणे. इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे गोष्टी एक्सप्लेन करता येतात, हे तुम्हाला कळलं पाहिजे. इतिहासाचा अन्य अभ्यास क्षेत्रांशी समन्वय साधणे. आपण आता यांनी एवढे सांगितले की नाही, कला, क्रीडा असेल, साहित्य क्षेत्र असेल, पर्यटन आणि इतिहास असेल, मनोरंजनाची माध्यमे असेल, प्रसार माध्यमे असतील, यांच्याशी इतिहासाचा संबंध आहे, परंतु अन्य कोणत्या अभ्यास क्षेत्रांशी इतिहासाचा संबंध आहे हे आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. तर आता हे सगळे काही 7 घटक होते जे की आपण संपूर्ण अभ्यासक्रमात शिकणार आहोत. तर आता आपण हे बघा, आता घटक झाले म्हणजे थोडक्यात तुम्ही जर का एवढे संपूर्ण जर का तुम्ही पाठ्यपुस्तकात जर का अभ्यास केला तर तुम्हाला एवढ्या क्षमतांचं तुम्हाला आकलन होणार आहे, एवढ्या तुमच्या क्षमता ज्या आहेत त्या डेव्हलप होणार आहेत, एवढ्या सर्व. त्यामुळे अभ्यास हा नीट करायचा. इतिहास विषय अतिशय उत्तम आहे, अतिशय रोचक पद्धतीचा आहे आणि आपल्या चॅनलवरती तो इतिहास अतिशय सुंदररित्या आणि सोप्यारित्या समजवला जाऊ शकतो आणि जाणारही आहे, ही मला खात्री आहे. तर आपण आता सर्वप्रथम सुरुवात करूयात. आता पुढचा भाग म्हणजे अनुक्रमणिका. कुठलाही विषय सुरू करण्याच्या आधी त्याच्या अनुक्रमणिकेचा अभ्यास करायचा. हे फक्त इतिहासाची नाही तर प्रत्येक विषयाची, कितवीलाही असो तुम्ही, 9वीला असो, 10वीला असो किंवा इंजिनिअरिंगला असो, कधीही कुठलाही अभ्यासक्रम खोलण्याच्या आधी त्याची अनुक्रमणिका समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आपण नेमका अभ्यास कसला करतो आहे आपल्याला कळायला हवं. ठीक आहे. तर आता ह्यात हा भाग आहे उपयोजित इतिहास. अनुक्रम नंबर दिलेला आहे, पाठाचे नाव दिलेले आहे आणि पेज नंबर दिला आहे, पृष्ठ क्रमांक. ठीक आहे. सो सर्वात पहिला जो धडा आहे तो आहे इतिहास लेखन आणि त्यात भाग आहे तो म्हणजे पाश्चात्य परंपरा. पाश्चात्य परंपरांचं कुठल्या प्रकारचं इतिहास लेखन होतं हे आपण ह्या धड्यात शिकणार आहोत. ह्या धड्यात म्हणजे जास्त करून आपण काय शिकणार आहोत की इतिहास लेखनाची परंपरा कशी होती, ती कशी उदयास आली किंवा मग ती किती महत्त्वपूर्ण आहे हे आपण यात शिकणार आहोत. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन बघणार आहोत. प्राचीन इतिहास लेखन आहे, आधुनिक इतिहास लेखन आहे. युरोपातील वैज्ञानिक जे होते ते आपण बघणार आहोत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला ते आपण बघणार आहोत. त्याचा इतिहास लेखनाशी काय संबंध आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर महत्त्वाचे जे विचारवंत जे होऊन गेले, पाश्चात्य विचारवंत, जे की आपण आधी क्षमतांमध्ये बघितलं होतं, घटक आणि क्षमता जेव्हा आपण बघत होतो तेव्हा आपण हा टॉपिक बघितला होता. तर त्यांचा देखील आपण त्या विचारवंतांचा देखील अभ्यास करणार आहोत की ते कोण होते, ते कुठले होते आणि त्यांनी कुठले कुठले ग्रंथ लिहिले आणि त्यांचा आपल्याला काय फायदा झाला. ठीक आहे. सो दुसरा जो धडा आहे तो आहे इतिहास लेखनच, परंतु भारतीय परंपरा. ही पाश्चात्य परंपरा होती. दुसऱ्या धड्यात आपल्याला भारतीय परंपरा बघायची आहे. यात आपण काय बघणार आहोत, भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशी झाली, भारतीय इतिहास लेखन कसं होतं आणि त्यातील विविध तात्विक प्रणाली ज्या होत्या त्या कशा होत्या त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. अगदी सोपं आणि सरळ आणि अतिशय ज्ञानपूर्ण असं हे पुस्तक आहे 100%. तिसरा धडा आहे उपयोजित इतिहास. आता उपयोजित इतिहासात आपल्याला उपयोजित इतिहासाची व्याख्या, उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन बघायचं आहे. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ बघायचा आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे जे व्यवस्थापन होतं ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर संबंधित व्यावसायिक क्षेत्र आपल्याला बघायचे आहेत. सो एवढा महत्त्वाचा भाग जो आहे तो उपयोजित इतिहासात आहे. अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे हा. त्यानंतर चौथा धडा आहे भारतीय कलांचा इतिहास. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की भारत देश हा कलांनी नटलेला देश आहे. तर ह्यातला कलागुणांचा आपल्याला इतिहास जाणून घ्यायचा की कुठली कला कशा प्रकारे उदयास आली वगैरे वगैरे. तर थोडक्यात आपण या धड्यात काय बघणार आहोत की कला म्हणजे नेमकं काय, कलेची व्याख्या काय, भारतातील कुठल्या परंपरा आहेत कलांच्या ते आपण बघणार आहोत. भारतातील ललित किंवा अंगिक कला परंपरा बघणार आहोत आपण. उपयोजित कला बघणार आहोत आणि व्यवसायाच्या संधी काय आहे कला क्षेत्रांमध्ये आपण त्याचा थोडासा अभ्यास या धड्यात करणार आहोत. त्यानंतर पुढचा धडा येतो 5वा धडा, तो म्हणजे प्रसार माध्यमे आणि इतिहास.
आता प्रसारमाध्यमे आणि इतिहास या धड्यात आपण काय बघणार आहोत? सर्वप्रथम म्हणजे आपण प्रसारमाध्यमांची ओळख करणार आहोत. प्रसारमाध्यमे नेमके कसे असतात, प्रसारमाध्यमांचा इतिहास काय, प्रसारमाध्यमांची आवश्यकता काय असते, प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आपण करणार आहोत आणि प्रसारमाध्यमांमध्ये पण कुठल्या कुठल्या प्रकारची व्यावसायिक क्षेत्रे आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 6वा धडा आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. आता मनोरंजनाची माध्यमे जी आहे यात आपण सर्वप्रथम बघणार आहोत मनोरंजनाविषयी, की मनोरंजनाची गरज काय, मनोरंजनाची आवश्यकता काय, लोकनाट्य म्हणजे काय, मराठी रंगभूमी म्हणजे काय, भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे काय आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी म्हणजे प्रसारमाध्यमांमधली पण आपण संधी बघितली आणि मनोरंजन क्षेत्रातही कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यावसायिक संधी आहेत, व्यावसायिक क्षेत्रे कोणते आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून नक्कीच घेणार आहोत. त्यानंतर येतो खेळ आणि इतिहास. यात आपण खेळांचे महत्त्व साधणार आहोत. खेळ म्हणजे काय, खेळांचे महत्त्व काय, आज खेळाची गरज काय आहे, खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण कसे झाले, खेळांचे साहित्य आणि खेळांचे साहित्य वगैरे ते कसे असतात किंवा मग त्याच्यामागे काही इतिहास आहे का, आणि खेळ आणि संबंधित साहित्य आणि त्याच्यासोबत त्याच्याशी निगडीत असलेले चित्रपट कोणते आहेत किंवा मग खेळ आणि व्यावसायिक संधी, खेळांमध्ये देखील व्यावसायिक संधी असतात त्यांचाही आपण अभ्यास करणार आहोत. 8वा धडा आहे तो म्हणजे पर्यटन आणि इतिहास. आता ह्यात आपण बघणार आहोत की पर्यटनाची परंपरा काय. पर्यटन ही देखील एक महत्त्वाचं क्षेत्र आहे जे की इतिहासाला धरून चालतं नेहमी. त्याची परंपरा आपण बघणार आहोत. पर्यटनाचे कुठले कुठले प्रकार असतात, त्याचा विकास कसा झाला, ऐतिहासिक स्थळांचे आपण जतन कसे करायला हवे, त्यांचं संवर्धन कसं करायला हवं, पर्यटन या क्षेत्रातही कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यावसायिक संधी आहेत आपण ते बघणार आहोत. आणि सर्वात शेवटचा धडा म्हणजे 9वा धडा तो आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. ऐतिहासिक ठेवण म्हणजे आपण आत्तापर्यंत सगळे इतिहास बघितले की इतिहास लेखन कसं असतं, कुठल्या कुठल्या प्रकारचा आपल्याला इतिहास लाभलेला आहे. मग ते ऐतिहासिक जे ठेवे जे असतात, जे पुरावे असतात किंवा ज्या विविध गोष्टी असतात जे की आपण संकलित करून ठेवतो त्यांचे जतन कसं करावं, इतिहासाची साधने आणि त्यांचं जतन कसं करावं. त्यानंतर काही नावाजलेली जी संग्रहालये आहेत आपण त्याचा अभ्यास करणार आहोत, त्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर आपण ग्रंथालयांची माहिती घेऊ, आणखीनही बरंच काही. तर ही होती इतिहासाची अनुक्रमणिका आणि आपण एवढे 9 जे धडे आहेत हे 9 धडे आपण बघणार आहोत इतिहासात. आणि राज्यशास्त्राचं जर बोलायला गेलो तर राज्यशास्त्रातही 5 धडे आहेत जे की राज्यशास्त्र आपण बघू शकतो इथे त्याची देखील अनुक्रमणिका आहे. त्यातही हे 5 धडे आहेत, परंतु या 5 धड्यांवरती आपण एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहोत. लक्षात घ्या, इतिहास आणि राज्यशास्त्र यांची आपण वेगवेगळी व्हिडिओ बनवणार आहोत, ते आपण कंबाईन करणार नाही आहे. जरी पुस्तक एक असलं तरी विषय वेगवेगळे आहे आणि त्यामुळे व्हिडिओज पण वेगवेगळे येतील. त्यामुळे अनुक्रमणिकेचाही व्हिडिओ एकत्र होणार नाही. राज्यशास्त्राची जी अनुक्रमणिका असेल ती वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल. आता आपण पुढच्या व्हिडिओपासून सरळ सुरुवात करणार आहोत. पहिला धडा म्हणजे इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा. या धड्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. अतिशय छोटा उत्तम धडा आहे, फक्त 6 पानांचा धडा आहे. म्हणजे अतिशय उत्तम धडा आहे आणि ह्यावेळेस मला तर पाठ्यपुस्तकही अतिशय आवडलेलं आहे. आपण बघू शकतो अतिशय कलरफुल दिलेलं आहे, सोप्या सोप्या भाषेत आणि सुटसुटीत पुस्तक आहे. अगदी खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत लेखकांनी पुस्तक लिहायला म्हणा किंवा पुस्तक डिझाईन करायला म्हणा. तर आपण पुढच्या व्हिडिओपासून डायरेक्ट पहिला जो धडा आहे आपला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आणि हो, या धड्याच्या सर्व ज्याही काही या विषयाचे जेवढे काही धडे आहेत तेवढे सगळे तुम्हाला एका सेपरेट प्लेलिस्टमध्ये मिळतील. चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण धडे बघू शकता आणि एक एक आता लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न आम्ही करू. तर तोपर्यंत तुमचा सपोर्टही आम्हाला अतिशय गरजेचा आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून द्या आणि व्हिडिओलाही लाईक करा, शेअर करा. काही जर का डाऊट्स असतील, तुम्हाला जर काही सजेशन द्यायचे असतील आम्हाला किंवा मग जर का आमचं काम आवडत असेल तर नक्की त्याविषयी कमेंट करून सांगा. धन्यवाद.